कधीकधी धोका सरळ समोरून येत नाही, तो सभ्यपणाच्या रूपात तुमच्या जवळ येतो. आज सोनू बदललेला दिसतोय, पण हा बदल खरंच आहे की ही फक्त खेळी आहे? अमोलीला अजून खोल अडकवण्याची. आजचा दिवस साधा वाटत होता, पण काही दिवस साधे नसतात. ते शांतपणे आयुष्य बदलणारे असतात. कलेक्टर, ऑफिसच्या फेऱ्या, कागदपत्रांची धावपळ, या सगळ्यात अमोलीला एक गोष्ट जाणवत होती. सोनूचं वागणं बदललंय. तो आधीसारखा उघडपणे काही करत नव्हता. उलट जास्त समजूतदार, जास्त काळजी घेणारा आणि कधीकधी जास्त चांगुलपणा सुद्धा शंकेचं कारण ठरतो. आज पुन्हा एकत्र बाहेर जाणं, एकाच रस्त्यावरचा प्रवास आणि नकळत जवळ येणाऱ्या सावल्या. अमोलीला अजून कळत नव्हतं ती कोणावर विश्वास ठेवते आहे की कोणाच्या जाळ्यात अडकते आहे. चला पाहूया अमोली भाग 30 मध्ये आजचा हा प्रवास तिला कुठे घेऊन जातो. कलेक्टर ऑफिसमध्ये भेटीनंतर सोनू तिच्याशी बराच सभ्यपणे वागू लागला. तो तिच्याशी बोलणं जरी एकेरी करत असला तरी यावर तिच्या सासू सासऱ्यांनी कोणतेही आक्षेप घेतला नव्हता. सध्याचं त्याचं बदललेलं वागणं बघत तिने सुद्धा जुना विषय डोक्यातून काढून टाकायचं ठरवलं. अशात एक दिवस काही कामाने तिला सोनूसोबत जावं लागणार होतं आणि तो पुन्हा एकदा त्याच्या बाईकवर आला होता. काय रे, रिक्षा का बोलवली? अमोलीच्या सासूने गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या रिक्षाकडे बघत म्हटलं. ते आज पुन्हा तालुक्याला जायचं आहे आणि माझी मोठी गाडी काही कामाने मी बाहेर पाठवली. मग परत बसने जायचं म्हटलं तर उशीर होऊन जाईल, म्हणून मीच रिक्षा बोलवून आणली. त्याने त्याच्या गाडीला चावी लावत त्यांना उत्तर दिलं. अरे पण ही गाडी तर आहे ना तुझ्याजवळ, नाहीतर महेशची घेऊन जा. त्यांना त्याचा बोलण्याचा अर्थ काही कळत नव्हता. तेवढ्यात अमोली सुद्धा पर्स घेऊन बाहेर आली. नको काकू, उगाच तिला माझ्यासोबत कम्फर्टेबल वाटणार नाही. त्यापेक्षा रिक्षानेच येऊ दे, मी जातो माझ्या गाडीवर. येताना उशीर झाला तर रिक्षाच करून मी तिला तिच्या नातेवाईकाकडे सोडून देईल. त्याने अगदी सरळ सरळ सांगितलं. तसं तिची सासू आता आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागली. तिला का कम्फर्टेबल वाटणार नाही? तो आमच्याच घरचा मुलगा आहे. आम्ही का तुला ओळखत नाही? ते काही नाही, ती येईल तुझ्यासोबत गाडीवर. कशाला उगाच त्या रिक्षाचा पण खर्च? तुला हवं तर मी तुझ्या काकांना तिला सांगायला लावते. त्यांनी एक तिरपा कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि त्याला म्हणाल्या, अगं काकू, राहू दे ना, त्यात काय? हवं तर मी पैसे देऊन देतो रिक्षावाल्याचे, मग तर झालं. आणि तसं पण मला येताना मळ्याकडे यायचं आहे, तर उशीर होईलच, तो सांगत होता. तेवढ्यात तिचे सासरे सुद्धा तिथे आले. अरे त्यात काय, तुमच्या मळ्या शेजारी आमचा पण मळा आहे, तेवढाच तिला बघायला मिळेल. तू सोनू सोबतच जा, येताना तुला आपला मळा सुद्धा बघायला मिळेल, तिच्या सासऱ्याने तिला सांगितलं. त्यावर तिचा नाईलाज झाला आणि तिने तिची मान होकारात हलवली. तसं सोनूने लगेच तो रिक्षावाला पाठवून दिला. तसं अमोलीला थोडा विचार करत त्याच्या बाईकवर त्या दोघांमध्ये अंतर ठेवून बसली. तिला बसलेलं पाहून सोनूच्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याने जराही घाई न करता गाडी अगदी व्यवस्थित आणि हळुवारपणे तालुक्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आणली. आजची ही फेरी आपली शेवटचीच. यापुढे आपल्याला इथे यायचं काहीच काम पडणार नाही. कलेक्टरला भेटून बाहेर निघाल्यावर तो म्हणाला. तसं ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघू लागली. अगं म्हणजे साहेबांनी सांगितलं ना, आपलं काम आता फक्त हक्क सोडवर काकूंची सही मिळाल्यानेच होईल, म्हणून म्हटलं की आता आपल्याला कलेक्टर ऑफिसला यायची गरज पडणार नाही. त्याने तिच्या मनातला प्रश्न ओळखून तिला उत्तर दिलं. तिला हे माहीत होतं, कोणी कितीही प्रयत्न केला तरी तिची सासू वारस हक्क काही तिला मिळू देणार नाही. या विषयावर तिच्या सासू सासऱ्यांमध्ये बऱ्याच वेळा वादही झाले होते. एवढंच नाही तर तिच्या सासूच्या माहेरच्यांनी सुद्धा घरी येऊन तिला आणि तिच्या सासऱ्यांना यावर बरेच बोलही लावले होते. तसं पाहता अमोली उच्च शिक्षित महिला होती. तिने जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हटलं तर तिला आजही कोणाची गरज नाही, हे तिला चांगलं माहीत होतं. पण तरीसुद्धा काळाच्या ओघात ती या सगळ्यांच्या हातातली कठपुतली बनून राहिली होती.
ती विचार करत होती तेवढ्यात तिला तिच्या हाताला ओढ बसली आणि तिने तिच्या हाताकडे बघितलं तर सोनू गर्दीमध्ये तिचा हात धरून तिला कॅन्टीनकडे घेऊन जात होता. तिला सोनूचं असं हक्काने हात पकडणं काही बरोबर वाटलं नाही. पण एखाद्या वेळेस गर्दी आहे म्हणून पकडला असेल असा विचार करून तिने त्यावर काही रिॲक्ट केलं नाही. बरं झालं, आज काम लवकर आवरलं तू. ते सगळे डॉक्युमेंट माझ्याजवळ दे. मी त्यांच्या प्रिंटआउट आणि झेरॉक्स उद्या घरी काकांकडे घेऊन येतो. मग काका काकूंची सही घेतील आणि आपल्याला काही बोलायचं कामच नाही. आज सोनूचं बोलणं तिला काही वेगळं जाणवत होतं. एखाद्या वेळेस आपल्यामुळे त्याला खूप कलेक्टर ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागल्या आणि आता ती गरज पडणार नाही म्हणून तो खुशीत असेल असं तिच्या मनात आलं. अगं तू बघते काय, चहा घे लवकर, मग आपल्याला मळ्यात पण जायचं आहे. त्याने तिच्याकडे बघत स्माईल करत म्हटलं आणि मग बिल द्यायला गेला. मी आता आत्याच्या घरी जाते. आपण मळ्यात पुन्हा कधीतरी जाऊ. तसं मी मामांजींना सुद्धा फोन करून सांगून देईल. आता काय माहीत परत तालुक्याला केव्हा यायचं होईल आणि आत्याच्या घरी केव्हा जायला मिळेल. आजच त्याचं वागणं पाहता तिने तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. तसं तो थोडा चडफडला आणि तिला आवाज वाढवून म्हणाला, हे काय, तुला त्यांच्याच घरी जायचं आहे ना, तर 2 दिवसांनी काहीतरी कारण काढून मी तुला इथे बरोबर घेऊन येईल. आता जास्त नाटक करू नको, चल बस गाडीवर. तो गाडीला चावी लावत बसला आणि तिला हाताने बसायला खुणावले. तसं ती त्याच्याकडे बघत राहिली. थोडा वेळ त्याला कोणतीही हालचाल जाणवली नाही. तसं त्याने वळून तिच्याकडे बघितलं तर ती अजूनही उभं राहून त्यालाच बघत होती. तेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने पुढे बघत डोळे गच्च मिटले आणि हळूच गाडीवरून उतरला. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. ॲक्च्युली आज मळ्यातनं फार महत्त्वाचं काम आहे माझं. आता तू यायचं नाही म्हटल्यावर मला काकांनाही उत्तर द्यावं लागेल. त्यात काकांनी तुमच्या मळ्यातलंही काम सांगितलं आहे. मग सगळंच बघताना माझी थोडी जास्त धावपळ होईल. तू सोबत असतीस तर मला तेवढीच मदत झाली असती. म्हणून म्हटलं, पण ठीक आहे, तुला जर तुझ्या नातेवाईकांच्या घरी जायचं असेल तर मी तुला रिक्षा बघून देतो. तो थोडा नाटकी आवाजात म्हणाला आणि रिक्षा बघायला लागला. तसं त्याने कामाचं सांगितल्यावर अमोली विचार करायला लागली आणि मग तिने त्याला मागून आवाज देऊन थांबवलं आणि त्याच्यासोबत मळ्यात जायला तयार झाले. ती तयार होताच त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता त्याने लगेच गाडीला चावी लावली आणि गाडी मळ्याच्या रस्त्याला हाकली. आज काही मोठं घडलं नाही असं वाटतंय. पण खरं सांगायचं तर मोठ्या गोष्टी नेहमी अशाच छोट्या क्षणात सुरू होतात. सोनूचं बदललेलं वागणं, त्याचे शब्द, त्याची नजर, हे सगळं फक्त योगायोग आहे की यामागे काहीतरी खूप मोठं दडलं आहे. अमोलीने आज घेतलेला छोटासा निर्णय, मळ्यात जाण्याचा, तो तिच्यासाठी साधा प्रवास ठरेल की आयुष्य बदलणारा टर्निंग पॉइंट. पुढचा भाग कदाचित सगळं स्पष्ट करेल किंवा अजूनच गुंतागुंत वाढवेल. तोपर्यंत लक्षात ठेवा, धोका नेहमी ओळखीच्या चेहऱ्यातच लपलेला असतो. हा भाग तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल तर लाईक करा. पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अमोलीच्या या थरारक प्रवासात एकही वळण चुकू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.